पायल 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 पायल. अहो दिलात का इंटरव्ह्यू? काय म्हणाले तुमची नवीन बॉस? नक्की या म्हणाले असतील. अगो बाई, माझा नवरा तर आहेच तेवढा हुशार. हो, अगं मी दिला इंटरव्ह्यू. पण काय करणार ना, आपण या शहरात अनोळखी आहोत. आणि असंही इथे डिग्रीला, टॅलेंटला काहीच महत्व नाही ग. इथं फक्त वशिला, ओळख आणि महत्वाचं म्हणजे यांच्या तोंडावरती पैसे टाकले ना, मग हेच चांगला जॉब लावून देतात. पण काय करणार ना, आपल्याकडे तर हे दोन्ही पण नाही. एक तर आपल्या संस्कारातही नाही आणि आपण राहिलो स्वाभिमानी. अहो तसं काही नसतं हो. माझा तुमच्या कष्टावरती आणि देवावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला नक्कीच चांगला जॉब मिळेल. मी आता ठरवले, मिळेल ते काम करायचं. ह्या चांगल्या कामाच्या नादात खूप काही प्रॉब्लेम झालेत ग. आणि आता जवळजवळ मोबाईलचा EMI पण आलाय. त्याच्यामुळे तर मला खूप टेन्शन आले ग. अहो तुम्ही काही काळजी करू नका. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मला शिवणकाम येते म्हणून. इथे मी काही बायकांशी ओळख केली आहे. मी त्यांना सांगितलं आहे की अ, मी शिवणकाम करते म्हणून. चक्क त्यांनी 3-4 ब्लाऊज माझ्याकडे शिवण्यासाठी टाकले आहेत. 2 दिवसात कंप्लीट करून देईन. मग तुमच्या मोबाईलचा EMI असा निघून जाईल. अगं खरंच तू किती लकी पर्सन आहे ना, की तू मला बायको म्हणून मिळालीस. अहो नक्की तर मी आहे. तुम्ही मला मिळाला. अहो असं माझ्याकडे बघत बसू नका. उठा, फ्रेश व्हा, जेवाय घेते.